मनमैत्रीण कविता मी फोन करा. कविता म्हटलं अगं आम्ही मंदाण्याच्या आणि सारंगखेडच्या यात्रेत चाललो बाई. म्हटलं पूर्ण फॅमिली लगेच तिकडं सांगायला लागली. बाई म्हणे आम्ही काय मुंबई पुण्याचे लोक म्हणे, आम्हाला तर इथेच रोजची यात्रा असते म्हणे, खूप सारे मॉल्सला आम्ही जाऊन येतो, तुळशी बागेत बिगेत इथली शायनिंग मारे. म्हटलं अगं पागल, जी आपल्या गावाकडची जिलेबी आणि गोडशो खाण्याची मजा आहे ना म्हटलं ती तू कुठेच भेटावली. लगेच म्हणे छी बाई म्हणे ती धूळ बसलेली जिलेबी म्हणे मला गोळ्यात इन्फेक्शन होऊन जातं. लगेच मला मागला दिनी आधी घ्यात येणा नाक मासा बचबच शेमूड राहे. हा अक्षरशः जिलेबीनी एक चाकोईन साठे फपुटा मारलोय. इथलंच नाही इंजोगे बावल्या सुद्धा नाही राहत म्हणे. वापरेल डोळ्या फुटेल बावल्या आहे वापरे. नाही काय नाक लाईन पुढं मुंबईमध्ये जायचं पोरीसले काही जास्त देखो तर 15,000 पगार, पण अशी देखाडच की जसं हिना नवराला 1.5 लाख पगार आहे. आणि त्या पोऱ्याला पण विचारायला नको नको करी सोडस आहे. आपला पोरेसले आपली संस्कृती कवय समजीन बरं सांगा तुम्ही. आपण गावशीवर जात्रा जत्रा बित्रास तवय समजीन. आणि आजकाल तर बटासली माहिती स्वच्छता राहिली तर कस्टमर येतच. आणि आता जिलेबी गरम गरम पडसे तर ती कावस इथली तर गर्दी राहस आमनी गावन जत्रासमा. बाई जे सुख आमनी गावन जत्रामा फिरामा आहे ना, आमनी गावनी काय तुमच्या गावण्या जत्रासमा पण ते तुम्ही जग मागला कुठला पण मोठात मोठा मॉल किंवा सिटीमा फिरिया तुमले भेटाव नाही. ती मग गरम गरम जिलेबी गोड शेव राहो का उसना रस राहो का पालखी राहो, सगळ्यात बेस्ट आपली संस्कृती देखाडानं काम, आपला परिसर देखाडानं काम, आपला मायबाप नाही. आणि वर तू शायनिंग मारते गत्यांचा त्या तुमचं काही बाळाले पैसा नाही ती येवाले तसं सांग ना. फोन नंबर टाकसून येते ना ती चांगल्या गाया टिकाडच्या.